नमस्कार. मी सुप्रिया वारे. माझी स्वतःची कथा वाचत आहे. कथेचं नाव आहे सोबती. तुकाराम घरी पोचला. घराकडे नजरही न टाकता त्याने बैलगाडी तडक गोठ्याकडे घेतली. बैलांच्या गळ्याभोवतीचा पट्टा अलगद सोडला. त्यांच्या मानेवरचं जोखड स्वतःच्या दणकट रापलेल्या हाताने उचलून दुसऱ्या हाताने दोघांना मोकळं केलं. हिरा आणि मोती धपापत होते दोघं. फेस आला होता दोघांच्या तोंडाला. जोखड मोकळं केल्यानं मोतीनं मान हलवली. तुकारामनं त्याच्या मानेला खालच्या बाजूनच उचकारलं. मोतीनं मान फिरवली. आज मोतीचं काहीतरी बिनसलंय असं त्याला वाटून गेलं. हिराच्या पाठीवरून त्याने हात फिरवला. आज माझी इब्रत राखलीस र गड्या असं पुटपुटत हिराला कवेत घेण्याचा प्रयत्न केला. हिराच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू आणि मानेवरच्या जखमेतून येणारे रक्त त्याला अंधारात दिसले नाही. ओसरीवर मुलगा अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होता. बापू, माझं बाईकचं सपान तुम्ही पार धुळीला मिळवलं या. सांगत होतो मित्राची मोटरसायकल घेऊन येतो गाडी मागं पळवाया. भ्रुम भ्रुम असले कांठळे आवाज काढले असते. चा मारी बैल वाऱ्या पिल्ल्यागत धावले असते. बायको चुलीवर भाकऱ्या भाजत होती. लगीन झाल्यापासून विचार करतीया एखाद्या वर्षी चांगला डाग घेईन. मिरवीन 4 माणसात. पण कधी याचं कर्ज फेड, त्याची उधारी दे, पोराची फी दे, म्हातारीचा आजार पण काढ. समजा आयुष्य वाया चाललं या झुणकानं भाकर बनवण्यात. ती शेजारची सुरखी आत्ता नाही लगीन करून आली तर अंगावर अक्षी दुकान मिरवत फिरते. शेजारच्या सुरेखाचं नाव निघालं तेव्हाच तुकारामनं जाणलं. शर्यत आपण हरलोय, पण परिणाम पार चुलीपर्यंत पोचलाय. तो मागल्या दारी गेला. तू क्या काय र झालं ये अक्रीत. पहिला नंबर सोडला तू. काय किंमत राहिली आपली गावकीत. तोंड दाखवाया तरी जागा ठेवली का र तू. अगं अक्की, माझं ऐकून तरी घेशील. मेली तुझी अक्की. इतकी वर्ष झाली धनी असं पातूर आपलं बैल कधी मागं पडलं नाही. ववाळलं असतं जितले असते तर. पर माती खाऊन आले. म्या अजबात ढुंकून बघायची नाही. बघत काय बसला माझ्याकडं. जात वाण काळं कर. निमुटपणा तुकाराम मागल्या दारी पडवीत जाऊन खांबाला टेकला. शिमग्याचा दिवस. प्रातःकाळी नाना गोठ्यातून सर्जाराजाला विहिरीवर घेऊन जायचे. लहानग्या तुकाला फार आवडायचं त्यांना आंघोळ घालायला. पहाटेच्या गुलाबी थंडीत त्यांना हात लावला की दोघं अंग थरथरवत. घासून घासून त्यांना पांढरं शुभ्र होताना बघताना तुकाची तंद्री लागत असे. विहिरी शेजारच्या चुलीवर आधण ठेवलेलं असे. नाना स्वतः पाणी कोमट करून देत. तुका पाय, पोट, मान, शेपटी घासत असे. सर्जाशी त्याची जास्त लगट होती. तुका जवळ आला की तो डोकं खाली करी. त्याला पाणी ओतायला सोपं जावं म्हणून. थोडी उन्हावर आली की दोघांना खाली बसवून शिंगांना रंग लावण्याचा कार्यक्रम होई. सर्जा राजाला काय कळत असे कोण जाणे, पण ते आपले लाड करून घेत तुकाकडून. छोटा तुका त्यांच्या अंगावर रंगाचे ठिपके काढत असे. सर्जा राजानं वा हिरा मोतीनं बैलगाडीच्या शर्यतीत कायम पहिला नंबर राखला होता. संध्याकाळी अंगावर रेशमी झूल, गळ्यात कवड्यांच्या माळा, घुंगुरमाळा, पायात चांदीचे तोडे स्वतः नाना घालत. आणि मग शर्यतीचा एकच धुरळ आवडे. भाग घेणाऱ्या बैलगाड्या समुद्रावर जमू लागत. ओहोटीच्या वेळी नानांच्या हाती बैलांचा कासरा आणि पराणी असे. तुका नेहमी अंतिम रेषेजवळ उभा राही. ती रेष ओलांडताना एकदा सर्जा राजाला पाहिलं की बस, शर्यतीचा थरार तुकाच्या नजरेत असा लहानपणीच कैद झाला होता. आताशा काळ बदलला. आता लाखोंची बक्षिसं लावली जातात. आलिशान 4 चाकी गाड्या दिल्या जातात. आमदारापासून स्थानिक नेते हजेरी लावतात. पण बैलांना दारू पाजली जाते, शेपूट पिरगाळली जाते. या सोहळ्यामध्ये राजकारणाने चोर पावलांनी शिरकाव केलाय. या सगळ्या शर्यतीच्या धुमश्चक्रीत शेतकरी आणि त्याचे सोबती बैल यांना कोण पुसतो. किती बदलली शर्यत जगाच्या रेट्यापुढे. शीण असह्य होऊन त्याने डोळे मिटले. बापू, दुपारी दिन्या काका आला होता. तुकारामच्या पोरीने त्याला बघून सांगितलं. कोण आलं होतं. दिन्या काका. तो कशाला आला होता. दिन्या सुनील शेटचा म्हणजे आमदाराचा मेहुणा. सुनील शेटनी शर्यतीची बक्षिसं स्पॉन्सर केली होती. काय की बा ठावं नाही, मी तर ओसरीवर बसली होती. तवा गोठ्याकडे गेला. त्याच्या हातात काही होतं. हां, पिशवी होती. तुकाराम तीरासारखा धावत गोठ्यात गेला. मोतीच्या पुढ्यातली पेंड हातात घेऊन त्यानं वास घेतला. अन एक कचकचीत शिवी हाणली. मटकन खाली बसून धाय मोकलून तो जोरात रडू लागला. मोती, र मोत्या, तुझी काय बी चूक नाही. त्या भडव्या दिन्यानं तुला दारू पाजली या. बापू, हिराच्या मानेवर बघा किती रगत आलंय. वय ग पोरी, आज हिरा होता म्हणून. अगं या टायमाला लई गर्दी झालती. लोक समजे दगडावरून खाली उतरून शर्यत बघत होते. अन आपला मोती पिसाळला की दारू पिल्यानं तो गर्दीवरच उधळला असता. किती बाया बाप्यांचे मुलाबाळांचे जीव गेले असते. मला तर जुमानातच नव्हता तो.
मोती असा का वागून राहिला कळना मला. माझा मोतीवरचा ताबा सुटला ग पोरी, पण हिरानं त्याला जोर लावून हिसके देऊन खेचून बाजूला घेतलं 2-3 वेळेला. माझा हिरा. रगत सांडलं त्यानं पण जीव वाचवले. शर्यत हरली पोरी पण आबरू वाचली. उगा माणसाचे जीव घेतल्याचा कलंक नाही लागला. लखलखला माझा हिरा. थांब मी थोडी हळदी घेऊन येतो जखमेवर लावाया, असं म्हणत तो उठला आणि वळला. मागे त्याची बायको हळदीची वाटी घेऊन उभी होती. तिच्या मागे मुलगा. आता अक्कीचे डोळेसुद्धा पाणावले आहेत असं बायकोच्या हातातून हळदीची वाटी घेताना त्याला जाणवलं. धन्यवाद.